मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। आज आपण आहे ना उन्हाळ्याच्या कुरड्या कशा करतात हे बघणार आहोत। त्यासाठी आम्ही गहू निवडून ते 3 दिवस भिजत ठेवले आणि ते चांगले रोजच्या रोज त्याचं पाणी बदलत राहिलोय। तो फेस काढून आपण रोजच्या रोज पाणी बदलत राहिलो। आज चौथा दिवस आहे, आपले गहू भिजून झाले। तर चौथा दिवस आहे, तर आपण आज ते वाटून घेऊया। कसं वाटायचं ते तुम्हाला आम्ही दाखवतो। आपण आता पहिल्यांदा आहे ना गहू धुवून घेऊ। आज चौथा दिवस आहे, तर हे बघा असे भिजलेले आहेत गहू, मस्त असे। हे बघा दाबले का असं कसं मऊशीर चिक निघतोय, असं चिक निघायला पाहिजे। शक्यतो चौथ्या दिवशी पटकन वाटलं जातं। आम्ही सकाळी पण धुतलाय, तरी आता परत एकदा धुवून घेऊ, कारण की त्याच्यावर परत एकदा फेस आलेला आहे। तर आपण हे बघा चांगलं नळाखाली चांगलं पाणी घेऊन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे। 3-4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचे गहू। हे बघा आपले आता गहू धुवून झालेत। आपण आता हे गहू वाटून घेऊया। हे बघा कुरड्याचे जे गहू वाटतो ना आपण, त्याचं हे मशीन आहे। आपण ही मशीन लावून घेतली आहे स्टूलाला। हे बघा आपण त्याच्या खाली असं ताट ठेवू, त्याच्यात वरून असं गहू टाकायचे आणि हाताने असं फिरवायचं। हे बघा खाली खाली असं गव्हाचं चिक निघतो। हे असं थोडं थोडं काढून घ्यायचं, म्हणजे वरचे गव्हाचे हे निघून येईल। हे घरगुती मशीन आहे, याच्याने चिक पण खूप छान निघतो। हे बघा हे असं जे आपलं चिक निघालाय ना, तो असं पाण्यात टाकायचा आणि 2-3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं। 2-3 पाणी घ्यायचं, 2-3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं। आता आम्ही ना हे सगळे गहू वाटून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो। हे बघा हे आपलं पहिलं पाणी आहे, आपण जे चिक याच्यामध्ये टाकला होता। हे बघा हा चिक असा काढायचा आणि ह्या दुसऱ्या पाण्यात टाकायचा। आपण आता 5 किलोचे आम्ही करतोय कुरडा। हे दुसऱ्या पाण्यात टाकला की तो पण असाच 2 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा, चांगलं पिळून घ्यायचा। आणि कुठे गेलं पाणी? 2 पाण्याने धुतला ना, असं चांगला पिळून घेतला की आपण खाली बघा त्याचा उरलेला चौथा जो आहे तो असा एका साईडला काढून घ्यायचा। बघा असा दाबून दाबून चांगलं चिक काढून घ्यायचं गव्हाच्या ह्याच्यातला। चौथा काढून घेऊ। हे मोठं पातेलं घेतलंय आपण, त्याला एक पातळ कपडा, ओढणी वगैरे काही असेल तर ते बांधून घ्या। आणि 2 पाण्याने धुतलं तर सगळं निघतं, 3ऱ्या पाण्याने थोडंसं धुवून काढा, थोडं निघतं। हे बघा असं वर सरक बाबू सरक। हे बघा असं थोडं वरून अशी सोडायचं आणि खाली अशी चाळणी धरायची। त्या पातेल्याला आपण ओढणी बांधली। हे बघा वर आपण चाळणी धरली आहे, खाली ओढणी आहे, त्याच्यातून चांगलं खाली असं चाळणी पाणी असं केलं का काम जात नाही त्यामध्ये, चांगले पांढरे होतात। अशा प्रकारे आपण सगळे आता दळून पाण्याने धुवून आणि गाळून घेऊया। हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते, ही घरगुती कुरडईची मशीन आहे। त्याने आपण चिक काढतो। चौथ्या दिवशी आहे ना पटपट वाटलं जातं, त्यामुळं लवकर होतं। हे बघा आपलं चिक चांगला फडक्याने सुद्धा 3दा आपण गाळलाय। 3ऱ्यांदा आपण जे ओढणीने पातेल्याला बांधली होती त्या फडक्याने गाळलंय
आणि त्यानंतर 2-3 तासांनी साधारण हे बघा पाणी असं वर येतं. हे पाणी 2 वेळेस असं बदलायचं. 2-3 तासांनी हे पाणी असं वर येतं, ते पाणी बदलून टाकायचं. हे बघा असं पाणी काढून टाकायचं त्याचं आणि दुसरं पाणी त्यात टाकायचं. वर चिकना खाली बसलेला असतो, जे वरचं पाणी आहे ना ते बदलून टाकायचं. असं 2 वेळेस बदलायचं. हे बघा आपण असं पाणी काढलंय. आता वरचं पाणी काढलंय. आता परत आपण चांगलं पाणी ओतूया त्यात. हे बघा हे असं दिसतं पाणी ओतल्यावर. आता थोडलं का वरची ताम जी असते ना आलेली ती निघून जाते. ताम म्हणजे गव्हाची साल, ती निघून जाते. आता हे बघा आम्ही आता हे पाणी 2दा बदललंय. आता आपण हे रात्रभर असंच ठेवू आणि उद्या कुरडया करायला घेऊ. सकाळी परत एकदा पाणी काढूया. उद्या सकाळी परत एकदा पाणी काढूया आणि चिकचिक बाजूला करूया. हे बघा आता पाण्याला चांगली उकळी आली. आपण पाणी गरम करायला ठेवलंय चूल करून. जेवढं आपला चीक आहे ना त्याच्यापेक्षा थोडं वर पाणी ठेवायचं. आम्ही जास्त ठेवलंय त्यामुळे थोडं काढून ठेवतोय. जेव्हा पाणी लागेल समजा तेव्हा मग ते जे आपण पाणी काढून ठेवलंय ना ते परत टाकायचं त्यावरून. आहे बघा आता आपण पाण्याला उकळी आली का त्यात थोडी आपण तुरटी टाकू. त्याच्यावरून थोडं मीठ टाकू चवीपुरतं. चव घेऊन बघायची. थोडं वाटलं तर परत एकदा मीठ टाकता येईल. हे बघा आता आपण हाटून घेऊया. अशी थोडं असं टाकायचं आणि एकीने हलवत राहायचं. चांगलं हाटून घ्यायचं. खाली अशी बारीक धार लावायची. गुठळ्याने होऊन द्यायच्या. चांगलं असं हाटून घ्यायचं. गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजे. काचेसारखं आणि असं चांगलं काचेसारखं शिजलं पाहिजे. हे बघा हे चांगलं शिजून द्यायचं. काचेसारखा कलर येऊपर्यंत शिजून घ्यायचं. असा काचेसारखा झाला पाहिजे. बघा असं थोडं पाणी लावून आपण थंड पाणी लावून असं जो चिक लागलेला असतो ना तो काढून घ्यायचा. आणि चांगलं झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं त्याला. एक वाफ काढायची आणि परत एकदा हाटून घ्यायचं. झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि परत एकदा हाटून घ्यायचं. हे बघा असं पाणी थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थापून त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ काढायची. नाही मनुष्य घट्ट नाही व्हायचं ना. असं झाकण एक वाफ काढायची परत हाटायची. हे बघा आपण एक वाफ काढून घेतली. आता परत एकदा हाटून घेऊया. हे बघा असं काचेसारखं चांगलं शिजून द्यायचं. त्याला गाठी नाही झाल्या पाहिजे. त्याच्याची काळजी घ्यायची. का इकडे गेले पातेला. हे बघा असं चमच्याने ना सोऱ्या चांगला भरून घ्यायचा फुल. सोऱ्याला आतून एकदा तेल लावून घ्यायचं आणि भरून घ्यायचं आणि झाकण असंच ठेवायचं म्हणजे ते गरम राहील. आराम काय एवढे गाडी येतात ना. पाण्याचा हात घ्यायला पाहिजे. लय मोठं ना मनुष्य. असं दाबायचं आणि छोट्या घाला. पाणी घे ग. हे बघा अशा गोल गोल करायच्या. तुमच्याकडे जो सोरा असेल त्याने करा. अशा प्रकारे आता आपण सगळे कुरडया करून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळ्या कुरडया
करून घेतला आहे. हे बघा, या साधारण 5 किलोच्या कुरडया होत्या आणि आता हे आपण दिवसभर उन्हात चांगलं वाळवून देऊया. हे बघा, आपल्या 4 किलोच्या कुरडया तयार झाल्या आहे. मी 5 किलो सांगितलं होतं. 5 किलोचा चिक आपण केला, पण 1 किलो आम्ही खायला ठेवला होता आणि 4 किलोच्या कुरडया केल्या. अशा प्रकारे आपण 2 दिवस चांगल्या वाळवल्या आहेत कुरडया. आता आपण हे तळून बघूया. आपण तेल तापायला ठेवलं आहे. आपण आता तेल तापलं का बघूया. बघा, तेल चांगलं तापलं आहे. आता सोडू आपण त्याला. हे बघा, किती मस्त फुलते आपली कुरडई. मस्त मोठी होते फुलून आणि किती पांढरी शुभ्र झाली आहे. आपण ही काढून घेऊ. मस्त अशी फुलते आणि पांढरी शुभ्र झाली आणि चवीला पण खूप छान झाली. हे बघा, आपल्या अशा कुरडया मस्त झाल्या आहेत. हे बघा कशा कुरकुरीत मस्त झाल्या आहेत. हे बघा, कुरकुरीत झाल्या आणि चवेला खूप खूप छान झाल्या आहेत. मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. तुम्ही पण एकदा रेसिपी प्रमाण सहित पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्याही कुरडया खूप छान होतील. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.